नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे मीटिंग्स मध्ये. जी लोक आज पहिल्यांदा जॉईन करत आहेत त्यांना थोडंसं मंडे म्युझिक्स बद्दल सांगतो. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, त्याची माहिती छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावी म्हणून मंडे म्युझिक्स हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत, जसं बिझनेस मॉडेल कॅनव्हास आहे, सेल्स प्रोसेस आहे, एन्शियंट विजडम फॉर बिझनेस आहे, पॉश आहे, कंप्लायन्सेस आहेत. अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आज आपण आपला 76वा भाग रेकॉर्ड करत आहोत. तुम्हाला जर युट्यूबवरती अँथनी.कोलासो करून लिंक आहे, त्याच्यावरती तुम्ही अगोदरचे व्हिडिओज पाहू शकता. आजचे जे आपले गेस्ट स्पीकर आहेत, तेजस पाध्ये, तेजस बरोबर आपण अगोदर सुद्धा फायनान्स फॉर ऑन्ट्रप्रिनर्स ही श्रृंखला केलेली 3 भागांची. आणि तेजस यांनी बऱ्याचशा व्यवसायांबरोबर काम केलेलं आहे ऍज अ सीए. त्यांचं व्हॅल्युएशन केलेलं आहे, त्यांचे बिझनेस डील्स क्लोज करायला व्यवसायांना मदत केलेली आहे. आणि अ, तेजस येत्या 5 जुलै रोजी त्याचं वर्कशॉप घेऊन येत आहे डेटावरती. आणि डेटा का महत्वाचा आहे प्रत्येक व्यवसायासाठी आणि तो कशा प्रकारे उपयोगी आणू शकतो, त्याच्याबद्दल आज तेजस बोलणार आहेत. पण त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो. म्हणजे काही एक 2-3 दिवसापूर्वी मी असंच येत होतो, रात्री उशिरा येत होतो. एक आमच्या घराच्या बाजूला चहाची टपरी आहे आणि तिथे मला एक गोष्ट जाणवली की तो चहाच्या टपरीचा जो मालक आहे, तो एक चोपडी घेऊन बसलेला आणि त्याचा दिवसाचा जो जमा खर्च आहे तो तो काढत होता. म्हणजे अगदी चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा डेटा किती महत्वाचा आहे आणि त्याच्यातून तो त्याचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो हे जाणून आलं. राईट. तसं आपण आपल्या बिझनेसचा जमा खर्च कधी काढतो का? आपल्या बिझनेसचा, व्यवसायाचा डेटा आपण कधी जमा केलेला आहे किंवा त्याचा अ, अवलोकन केलेलं आहे का? त्याचा अनालिसिस किंवा त्याचा रिव्ह्यू केलेला आहे का? आणि डेटा आपल्याला बिझनेस इंटेलिजन्स कडे घेऊन जात असतं. आज अमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स यासारखे जे काही व्यवसाय उभे आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा डेटा किंवा डेटाचा उपयोग बिझनेस इंटेलिजन्ससाठी म्हणून केलेला, त्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे या व्यवसायांच्या मोठ्या आणि समृद्ध होण्यात. राईट. सो तेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो तेजस, ओव्हर टू यू. यू कॅन टेक ओव्हर अँड प्लीज थँक्यू वन्स अगेन फॉर एक्सेप्टिंग द इन्व्हाइट at the last minute and offering to conduct this program. Over to you. So thank you, Anthony. As Anthony has already said, Anthony already सांगितलंय, I am chartered accountant with 25 years plus experience, especially MSME बरोबर मी काम करतोय. I have handled audits of 75 crore, 100 crore plus companies. पण त्यानंतर आय स्टार्टेड फोकसिंग मोर ऑन MSMEs आणि त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केलं. आणि छोट्या उद्योजकांचे जे काही चॅलेंजेस आहेत, अकाउंट्स मधले म्हणा किंवा व्हॅल्युएशन मध्ये बदला, फायनान्स मधले म्हणा, ते ऍड्रेस करायला मला जास्त आवडतं. सो दॅट इज माय ब्रीफ इंट्रोडक्शन. आय डोंट थिंक आय नीड मच ऑफ इंट्रोडक्शन टुडे. So let's start with something very interesting. Anthony has started with a very interesting story. आणि आजचा विषय जो आहे, खरा तर माझ्या पुढच्या सेमिनारचा विषय तो डेटा अनालिसिस असा आहे, बेसिक्स ऑफ डेटा अनालिसिस. MSMEजला जे काही चॅलेंजेस आहेत मोठे, त्यातला एक मोठा चॅलेंज आहे तो म्हणजे त्यांचा डेटा. बिकॉज दे डोंट हॅव कोलेटेड डेटा. आय विल जस्ट शेअर अ स्क्रीन फॉर इन्फॉर्मेशन पर्पज और रेफरन्स. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण आय विल जस्ट शेअर दिस अँड आय नो यू विल लव्ह इट. मुकेश अंबानी हॅड लॉंग बॅक सेड की डेटा इज द न्यू ऑइल. आणि डेटा इज द न्यू ऑइल म्हणजे काय हे तुम्हाला मी आता आय विल जस्ट ट्राय टू शो यू फ्रॉम अ सिम्पल इमेज. इफ यू कॅन सी दिस, बऱ्याच जणांना वाटतं जिओ हे नाव आलं कुठून. सो अंबानीचा प्रायमरी बिझनेस इज ऑइल. आणि वेन ही अंडरस्टूड दॅट डेटा इज द न्यू ऑइल, ही स्टार्टेड हिज बिझनेस विथ द नेम जिओ. इट इज जस्ट अ मिरर इमेज ऑफ ऑइल. ऑइलची मिरर इमेज जिओ आहे. आणि जिओ काय करते आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्याला फुकट डेटा दिलाय आणि फुकट डेटा देऊन त्यांनी आपल्याकडून प्रचंड डेटा गोळा केलाय. एव्हरीबडी हॅज कलेक्टेड लॉट्स ऑफ डेटा. म्हणजे जिओ तर काय बेसुमार डेटा कलेक्ट करते. एव्हरीबडी इज ऑन इंस्टाग्राम, एव्हरीबडी इज पोस्टिंग समथिंग,
एव्हरीबडी इज शेअरिंग समथिंग, लाईक्स, डिसलाईक्स, त्याच्यावरती भरपूर चॅट्स चालू आहेत. ते सगळं डेटा कुठे ना कुठेतरी बॅक एंडला तुम्ही सगळे जेवढे ऍप डाउनलोड करताय त्या ऍपमध्ये दे आर सेइंग इट इज कंपल्सरी, मॅन्डेटरी रजिस्टर, मॅन्डेटरी शेअर युअर इन्फॉर्मेशन. काही सगळे लेटेस्ट मोबाईलमध्ये तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट देताय, तुम्ही तुमचे आय रॅटिना देताय, आणि यू आर गिव्हिंग ऑल द डेटा. युअर कम्प्लिटली, म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगायचं तर यू आर फुल्ली एक्सपोज. यू आर म्हणजे वी आर, मी सुद्धा. आणि म्हणून मी रिसेंटली वेन आय केम टू नो दिस प्रोबेबली 4-5 years ago, आय स्टार्टेड पोस्टिंग माय वेअर अबाउट्स ऑन इंस्टाग्राम और फेसबुक. मी माझं सगळं फिरणं, ट्रॅव्हल प्लॅन सगळे फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकणं बंद केलं. डिफरंट स्टोरी, नॉट टुडेज टॉपिक. पण लेट्स कम टू टुडेज टॉपिक. तर आत्ता जो टॉपिक आहे तो, आज आपण 4 गोष्टी बोलणार आहोत डेटाविषयी. जस्ट 4 थिंग्स अबाउट डेटा. तर त्यातला पहिला जो विषय आहे प्रायमरीली, आणि आय विल जस्ट शेअर द स्क्रीन फॉर युअर इझी रेफरन्स. कारण हे मी बोलू शकलो असतो, पण हे मी आय जस्ट शेअर द स्क्रीन. ओके, तरी प्लीज अलाउ मी टू शेअर द स्क्रीन. मला राईट से. ओके. सो बेसिकली डेटा म्हणजे काय असा प्रश्न येतो. तो जेव्हा डेटा म्हणजे आपण म्हणतो, तर त्यावेळेस डेटा हा जो विषय येतो त्याच्यामध्ये काहीही डेटा असू शकतो. डेटा कॅन बी एनिथिंग. पण वेदर इट इज युजफुल डेटा इज अ प्राईम क्वेश्चन. तुमचा तो डेटा युजफुल डेटा आहे का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे डेटाची प्रायमरी कन्सर्न आहे की ती इट शुड बी युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमच्याकडे रोज काही ना काहीतरी डेटा आहे. अगदी फार, लेट्स नॉट गो फार हवे. आपण बरेच जण सॅटर्डे क्लबचे मेंबर आहोत. सॅटर्डे क्लबच्या मेंबर्सचा डेटा म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर, 3 एक वर्ष आय वॉज 3 एक वर्ष आय वॉज डुईंग वन थिंग. मी सगळ्यांचे एप्रिल मधले टार्गेट्स होते ते मी एक्सेलला टाकून शेअर करायचो. बट नो बडी न्यू दॅट आय एम कलेक्टिंग डेटा. सो तुम्ही वर्षभर काय करणार आहात, तुमची टार्गेट्स काय आहेत, तुमची स्वप्न काय आहेत, याचा डेटा मी कलेक्ट करत होतो. बट नो बडी अंडरस्टूड दिस. आजही माझ्याकडे जेवढ्या कोविडच्या ऑनलाईन मिटिंग झाल्या त्यातल्या किमान 100 एक मीटिंगचा डेटा आहे. एव्हरीथिंग पुट इन एक्सेल. जेव्हा ते बोलायचे त्यावेळी मी टाईप करून घ्यायचो नाव, त्याचा बिझनेस, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं जे काय स्पेसिफिक आज त्या काळातला जो काय असेल तो. आता खूप बदलले असतील, पण बेसिक इन्फॉर्मेशन इज गोइंग टू रिमेन द सेम. तो माणूस उद्या कधी भेटला तर मी सर जस्ट गुगल शीट ओपन करतो माझी, सर्च करतो, आणि मला कळतं की अरे हा माणसाचा या बिझनेस, आय डोंट टू डू मच. त्याचं कार्ड बघायची पण मला गरज पडत नाही. जेव्हा मी त्याचं नाव ऐकतो मीटिंगमध्ये, त्यानंतर मी गुगल शीट माझी काढतो. साधारणतः ऑफकोर्स डझंट हॅपन विथ न्यू मेंबर्स, पण जुन्या मेंबर्सचा डेटा माझ्याकडे त्या लेवलला स्टोअर्ड आहे. सो बेसिकली डेटा इज समथिंग विच इज कॉल्ड युजफुल इन्फॉर्मेशन. डेटा ही प्रचंड युजफुल इन्फॉर्मेशन आहे. आता ही पहिली क्वालिटी आहे फक्त डेटाची. इट शुड बी युजफुल इन्फॉर्मेशन. सेकंडली, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, it should be convertible in numbers, measurable units, elements or things. तुमच्याकडे जो काही डेटा आहे तो जर नंबर्स मध्ये, मेजरेबल युनिट्स मध्ये कन्वर्ट करता येत नसेल तर तो डेटा उपयोगी नाही. म्हणजे माझ्याकडे नुसती नाव आहेत. सायड मध्ये किती मेंबर आहेत तर 3,000 मेंबर आहेत, किंवा 4,000 मेंबर आहेत, किंवा 5,000 मेंबर आहेत. माझ्याकडे नाव आहेत, पण त्याचं मी करू काय? if I don't know their businesses, if I don't know their measurable units, if I don't know, for that matter, male, female, if I don't know their age, if I don't know what business they are doing, if I don't know what is their chapter, if I don't know what is their geography, मला त्या डेटाचा काही उपयोग नाही. मला नुसती नावं माहिती आहेत. मग त्यात फार फार तर काय करू शकतो, जर अल्फाबेटिकली अरेंज करा आणि त्याच्याशी काहीतरी खेळत बसा. दॅट विल नॉट मेक सेन्स. म्हणजे सॅटेल मध्ये तेजस नावाचे किती मेंबर आहेत तर 11 मेंबर आहेत. सिद्धी नावाचे किती मेंबर आहेत 24. याचा या इन्फॉर्मेशनचा काही उपयोग नाही. So first of all, it should be useful information. Secondly, it should be convertible into number of measurable units. For example, age आपण धरलं तर एज मध्ये we can say की now he is between 35 to 45. So what are his choices? He is between 25 to 35. So what are his choices? He is above 35. He is above 45. He is above 50. He is around 60. So what are his choices? त्याच्या आवडीनिवडी काय असू शकतात असं आहे की तुम्हाला अंदाज शकतो. जिओग्राफी असेल, लोकेशन असेल, त्याच्यावर तुम्ही काहीतरी अंदाज बांधू शकता. ज्या इन्फॉर्मेशनला किंवा ज्या डेटाला तुम्ही वापरू शकत नाही किंवा युनिटमध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही तो डेटा नाही. आणि मग बरं, तुम्ही जर म्हणाल माझ्याकडे भरपूर डेटा आहे, तर हे जेव्हा तुमच्याकडून तुमचा डेटा घेतला जातोय, अगदी साधा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जर काही सर्च केलं, इव्हन फॉर दॅट मॅटर यू वोंट बिलीव्ह दिस, आज मी जेव्हा शिंदे शूज सर्च केलं त्यावेळी मला युट्यूबला शूजची ऍड आली. युट्यूबला मला शूजच्या ऍड्स आल्या. सो समहाऊ दे नो की मी काय नक्की शेअर करतोय, काय करतोय, काय दाखवतोय. हे सगळं ऑटोमॅटिकली. सो दे आर कलेक्टिंग डेटा. सो दे आर कलेक्टिंग द कीवर्ड्स, दे आर कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन.
So that is second thing, that should be convertible into numbers or measurable units or elements or things. Third, it could be arranged, rearranged or sorted. सो आता तिसरा जो महत्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये आपण थोडे जास्त बोलूया. आय विल जस्ट स्टॉप शेअरिंग द इन्फॉर्मेशन फॉर 2 minutes. व्हाय इट शुड बी लाईक दॅट, असं का असलं पाहिजे, व्हाय इट शुड बी बेसिकली सॉर्टेबल, त्याला सॉर्ट करता येतं, रिअरेंज करायचंय, का करता आलं पाहिजे. त्याचं सिम्पल लॉजिक आहे की वेन यू वॉन्ट टू रीड समथिंग, तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट वाचायची असते त्यावेळेस तुम्हाला ती वाचण्यासाठी उपयोगी स्वरूपात मांडता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपल्या लहानपणी आपण गणित सोडवायचो की 1, 3 आणि 5 मधला आकडा सांगा, सगळ्यात मोठा आकडा सांगा, सगळ्यात लहान आकडा सांगा. इट्स ऑल वॉज डेटा, ऍक्च्युली हे सगळं डेटाच होता. आपल्याला तेव्हा फक्त तेवढं डोकं नव्हतं की आपण डेटावर काम करतोय, वी आर वर्किंग ऑन नंबर्स. सो वेन एव्हर यू आर कन्व्हर्टिंग, सो मग ते काही जणांना गणित कळायचं नाही. का नाही कळायचं? बिकॉज दे वर नॉट एबल टू रीड दॅट डेटा, त्यांना तो डेटा वाचता येत नव्हता. दॅट वॉज द चॅलेंज विथ दॅट. तो जो काय असेल तो मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. होता आता जे आपण बोललो की इट शुड बी दोन आपण बोललो केसेस. एक तर तो अरेंज करता आला पाहिजे, दुसरं तो प्रॉपरली रीड करता आला पाहिजे. म्हणजे नुसता अरेंज नाही करता आला पाहिजे, तर तो कन्वर्ट करता आला पाहिजे. आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. पंजाबमध्ये पुरुषांना, जर पुरुष असेल तर सिंग लावतात आणि स्त्रिया असल्या तर कौर लावतात. तर कौर नावं सेम असू शकतात. म्हणजे दलजीत हे नाव पुरुषाचं पण असू शकतं आणि बाईचं पण असू शकतं. माझ्याकडे स्वतःकडे मनप्रीत नावाची माझी एक मैत्रीण आहे आणि मनप्रीत नावाचा माझ्या एका क्लायंटचा भाऊ आहे. सो मनप्रीत सिंग असेल तर तो पुरुष आहे आणि मनप्रीत कौर असेल तर ती स्त्री आहे. आता जर माझ्याकडे नुसतं मनप्रीत 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 अशी 100 नावं आली तर आय एम नॉट एबल टू जज. मग त्याच्यामध्ये मला कदाचित त्यांचं एज पण माहिती असेल, पण त्या एजचा किंवा डेटाचा मला उपयोग नाहीये जोपर्यंत मला कळत नाही की हा सिंग आहे का कौर आहे. देन सिंग अँड कौर बिकम्स अ डिफरन्शिएटर. जसं मी पहिल्या आधीच्या याच्यात सांगितलं की तुम्हाला डेटा तो सॉर्ट करता आला पाहिजे किंवा डेटा तो रिअरेंज किंवा रिअलाइन करता आला पाहिजे. सो तुमच्याकडे जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे सिंग आणि कौर, त्यातून तुम्ही तो अलाइन करता किंवा रिअरेंज करता किंवा सॉर्ट करता. आणि जेव्हा तुम्ही ते सिंग आणि कोर क्वालिफिकेशन वापरता किंवा क्वालिटी वापरता, त्याची बायफरगेटर वापरता, तो त्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली मेजरेबल युनिट्स मध्ये तो कन्वर्ट करता. की जर माझ्याकडे हा डेटा दिला तर याच्यामध्ये मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत, त्याच्यामध्ये या एज ग्रुप मधले किती आहेत, या एज ग्रुप मधले मेल किती आहेत, या एज ग्रुप मधले फिमेल किती आहेत. सो यंग जनरेशन किती आहे. सो इफ यंग जनरेशन इज अराउंड से 100चा डेटा आहे आणि 20 त्यातले यंग जनरेशन आहे, टिपिकली जेनझी आपण म्हणूया, तर मग त्यांना अपील करण्यासाठी आय हॅव टू यूज सम डिफरंट टेक्निक्स बिकॉज 20% ऑफ द पॉप्युलेशन कॉल्स फॉर जेन झी माइंडसेट फॉर सेलिंग द प्रोडक्ट्स. पण हे जर तुम्हाला नुसतं मनप्रीत 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 हरप्रीत 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 किंवा जसप्रीत 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 अशी नावं असतील, यू विल नेव्हर अंडरस्टँड की हा नक्की डेटा काय आहे. सो यू विल ऑलवेज नीड समथिंग कॉल्ड सेपरेटर किंवा कन्व्हर्टर किंवा रिअरेंजर किंवा अरेंजर. आता इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रत्येकाकडे ना किमान 100 क्लायंटचा डेटा आहे. किमान, आय एम टेलिंग यू, मिनिमम 100 क्लायंट्स डेटा. 3 डेटा प्रत्येकाकडे कंपल्सरी आहे. पहिला डेटा आहे त्यांचं बँक स्टेटमेंट विच इज इन एक्सेल, जे तुम्ही बँकेतून स्ट्रेट दरवर्षी ट्रान्झॅक्शन करताय, डाउनलोड करून घेताय. सेकंड, तुमचा सेलचा डेटा आणि कस्टमरचा डेटा ज्याला आपण म्हणतो. आणि तिसरा परचेसचा डेटा, जे जर तुम्ही टिपिकली ट्रेडिंग बिझनेसमध्ये असाल, तुम्ही परचेस पण करताय, सेल पण करताय. सर्व्हिसमध्ये असाल तर प्युअरली कस्टमरचा डेटा आहे. जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर भरपूर कॉम्प्लिकेटेड डेटा तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, तुमच्याकडे वेंडर आहेत, तुमच्याकडे सप्लायर आहेत, तुमच्याकडे जॉब वर्कर आहेत, तुमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत, तुमच्याकडे रेंज आहे, तुमच्याकडे प्राइस रेंज आहे, मार्केट्स आहे, जिओग्राफी आहे, सगळं आहे. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. लेट्स नॉट गो इन टू दॅट. आपण एक बेसिक स्ट्रक्चर बघूया. तर प्रत्येकाकडे 3 डेटा कायम आहेत आणि हे कायम होते आणि कायम आहे आणि कायम राहणार. इफ यू आर इन बिझनेस, देर इज नो ऑप्शन दॅट यू हॅव दिस 3 डेटा. फर्स्ट डेटा इज युअर बँक स्टेटमेंट, जे तुम्ही साधा सुद्धा एक्सेलला कन्वर्ट करता, जे आजकाल तुम्ही डिजिटल, या पूर्वी कॅशमध्ये व्यवहार व्हायचे, आता साधारणतः 10% कॅशमध्ये व्यवहार होतात. 80-90% ट्रान्झॅक्शन आर हॅपनिंग थ्रू नेट बँकिंग किंवा डिजिटल फॉर्म. त्यामुळे सगळंच्या सगळं तुमच्या बँक स्टेटमेंट अवेलेबल आहे. सो तुमचं बँक स्टेटमेंट आहे. सेकंड, तुमचा सेल्स डेटा आहे, तुमचा कस्टमर काय बाय करतोय, तुमच्याकडून कधी बाय करतोय, तुम्हाला कोणती ऑर्डर देतोय, त्याची कोणती ऑर्डर प्रिफर्ड आहे, कोणती ऑर्डर त्याला आवडत नाही, म्हणजे कोणत्या ऑर्डर विषयी त्याने रिजेक्ट केलेलं आहे किंवा ही पर्टिक्युलर ऑर्डर असेल तर तो घेत नाही. टिपिकली लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेबल्स. संतोष कडू इथे आहेत. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेबल्स. तर असे काही कस्टमर आहेत का की ज्यांना ही पर्टिक्युलर भाजी आवडतच नाही, किंवा असे काही कस्टमर आहेत ज्यांना ही पर्टिक्युलर भाजी खूप आवडते.
की असे कस्टमर की दे काही झालं तरी दर या दिस अमाऊंट ऑफ फ्रुट्स दे आर बाईंग, एवढ्या अमाऊंटची ते फळं विकत घेतात काही झालं तरी, ऍट एनी कॉस्ट दे आर बाईंग दोज फ्रुट्स. इज इट लाईक दॅट? हा डेटा आहे का तुमच्याकडे? आणि हा डेटा तुमच्याकडे आहे, मी नाही म्हणत नाही, हा डेटा तुम्ही वाचलाय का, असा प्रश्न आहे. तर हा डेटा पहिल्यांदा तुम्हाला मांडता आला पाहिजे. द प्रॉब्लेम इज वी आर नॉट पुटिंग एफर्ट्स ऑन डेटा. आपण डेटावर कष्ट नाही करत. तुम्ही डेटावर कष्ट केलेत तर तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकेल. मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगतो आणि मी ह्या सेमिनारकडे का वळलो हे तुम्हाला सांगतो. मी 2 क्लायंटसाठी डेटा अनालिसिस केला. एकाचा साधारण 800 लाईन डेटा होता आणि एकाचा काहीतरी 500-600 लाईन डेटा होता. तो केल्यानंतर मला वाटलं, अरे वाय शुड नॉट आय डू द डेटा अनालिसिस ऑफ माय बिझनेस. इट वॉज 250 लाईन्स डेटा, फार कॉम्प्लिकेटेड होता, फार मोठा होता. पण आय डिड डेटा अनालिसिस फॉर लास्ट 4 इयर्स, की 4 वर्षात कोणत्या क्लायंटचं बिलिंग बदललंच नाहीये, एक पैशाने पण नाही बदललंय. आणि साधारणतः जेव्हा मी ते अनालिसिस केला त्यावेळी मला कळलं की 17 क्लायंट असेल की ज्यांचं, सॉरी 21 क्लायंट असेल की ज्यांचं बिलिंग बदललं नाहीये मागच्या 4 वर्षात, कॉन्स्टंट तेच बिलिंग आहे. मंथली सर्व्हिस आहे, रिटर्न सर्व्हिस आहे, तीच बिलिंग आहे. सो आय अप्रोच देम आणि त्यांना सांगितलं की सर 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, आपण बिलिंग बदललं नाहीये, सो आय एम प्लॅनिंग टू रिवाइज अपवर्ड माय बिलिंग. दोघांनी सांगितलं काय करायचं नाही, आमचं काही काम नाही, आमचा बिझनेस कमी झालाय. सो आय इमिजिएटली ऍक्सेप्टेड, नो इश्यूज. दोघांनी सांगितलं आता नको करू, पुढच्या वर्षी कर. आय ऍक्सेप्टेड. 17 जणांनी ते प्रपोजल ऍक्सेप्ट केलं विदाऊट एनी ऑब्जेक्शन. आणि 17 जणांनी माझं बिल स्ट्रेट ऍक्सेप्ट करून मला बिलिंग रिवाइज करायला परवानगी दिली फ्रॉम 1 एप्रिल. आणि साधारण त्यात अगदी आय एम नॉट सेईंग व्हेरी हाय, पण साधारण 1,20,000 1,25,000च्या रेंजमध्ये काहीतरी माझं अॅन्युअली बिलिंग वाढलं. आता जेव्हा माझं 1,20,000 आणि माझं बिलिंग वाढलं, हे फक्त डेटा अनालिसिस केला. आणि हे करायला मला किती वेळ लागला, साधारणतः 40 ते 45 मिनिट, फक्त 40 to 45 मिनिट्स. सगळा डेटा टॅलीवर होता, त्याचा काही एक्सेल माझ्याकडे होता, तो मी सगळा कन्वर्ट केला. आणि तो कन्वर्ट करून फक्त एक्सेलला रिअरेंज केला आणि तो मांडून दाखवला की मला. आणि मी मुलांना सांगितलं की याच्यामध्ये फी टाकून द्या आणि फीज आलेल्या ऑथेंटिकेट करून द्या. तेवढं काम त्यांनी केलं, म्हणजे माझी 30-35 मिनिटं आणि मुलांचा एक साधारण 1 तास, असं म्हणून 2 तासात माझी फी साधारण 1,25,000 उत्पन्न माझं काही न करता वाढलं. आता 1,25,000 उत्पन्न म्हणजे काय आहे, तर मला साधारणतः माझा जर मंथली ट्रॅव्हल एक्सपेन्स म्हटला, पेट्रोलचा किंवा बाईकचा किंवा कारचा, इट इज अराउंड 10,000 रुपीज. मला पेट्रोल कॉस्ट इज ₹10,000. मला या वर्षी पेट्रोल कॉस्ट शून्य आहे टेक्निकली, बिकॉज विदाउट एनी एफर्ट्स आय हॅव अर्न दॅट मनी. तो माझ्याकडे डेटा होता आणि दॅट इज द ब्युटी ऑफ डेटा. फक्त द प्रॉब्लेम वॉज आय हॅड नेव्हर वर्कड ऑन इट, आय हॅव नेव्हर सॉर्टेड इट. आणि त्यामुळे मला हे कळलं की जर माझ्याकडे माझ्यासारख्या जो खूप लिमिटेड याला काम करतो, मी खूप लिमिटेड क्लायंट्सवर काम करतो, कन्सल्टन्सीवर जास्त काम करतो. त्यामुळे माझ्याकडे एवढं कमी लिमिटेड डेटा असताना सुद्धा जर मी एवढं काम करू शकतो, तर ज्यांच्याकडे 200, 500, 1,000, 1,200, 1,500 डेटा आहे, दे कॅन डू वंडर्स इन इट. ते खूप चांगलं काम करू शकतात. जस्ट युअर टू. आणि मग ते कसं डेटा घ्यायचा हे तुम्हाला आता हे कळलं पाहिजे ऑफकोर्स, किंवा डेटा कसा बनवायचा. लोक म्हणतात की बँक स्टेटमेंटचं आम्ही काय करू. बँक स्टेटमेंट एक्सेलमध्ये जर तुम्ही प्रॉपरली ठेवलं आणि त्याच्यामध्ये आलेले पैसे जे आहेत किंवा गेलेले पैसे, ते बिझनेससाठी किती आले, बिझनेससाठी किती गेले, बिझनेस म्हणून किती आले, बिझनेससाठी किती गेले, दुसरं तुम्ही ईएमआय किती रिपे केले, किंवा तुम्ही स्वतःचा पैसा किती टाकला बिझनेसमध्ये. म्हणजे माझ्या इन्व्हेस्टमेंट रिडीम करून मी पैसा इन्व्हेस्ट केला, मला काहीतरी दुसऱ्या अकाउंटला होते, माझी एलआयसी मॅच्युअर झाली, त्याचे पैसे आले, ते मी बिझनेसमध्ये टाकले, असे पैसे तुम्ही किती टाकले. आणि तिसरं ऑफकोर्स तुम्ही वर्षभरात असेच काही नवीन घेतले का, पर्सनल असेल, बिझनेस असेल, काय असेल ते. हे जर तुम्ही नुसतं मांडलं तरी तुम्हाला कळेल की तुमच्या स्पेंडिंग हॅबिट्स काय, तुम्ही वर्षभरात खरोखर पैसा पॉझिटिव्हली कमवलाय का. आणि मग त्यातले हायएस्ट पेईंग क्लायंट कोण आहेत, लोएस्ट पेईंग क्लायंट्स कोण आहेत. जर तुमच्याकडे बिलिंग डेट असेल तर बिलिंग डेट पासून, बिल गेल्यापासून साधारणतः पैसे यायला किती डिले झालाय. माझ्याकडे असे हा पण डेटा आम्ही काढला की कोणते क्लायंट आहेत जे बिल दिल्यापासून खूप डिले करतात, आणि कोणते क्लायंट आहेत की जे बिल आज पाठवलं की विदिन 7 days, 8 days, 10 days दे विल इश्यू द, दे विल मेक द पेमेंट. हा डेटा पण आम्ही जनरेट केला आमचा स्वतःचा. जस्ट ऑफकोर्स इट इज नॉट, आय एम नॉट सेइंग इट इज परफेक्ट, कारण खूप कॉम्प्लिकेटेड डेटा आहे, टॅलीमध्ये भरपूर डेटा आहे, आम्हाला एवढा वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही फार त्याच्याकडे असं लक्ष दिलं असं नाही म्हणणार मी. पण आम्हाला साधारणतः अंदाज आला की एक 10-12 क्लायंट आहेत की जे खूप डिले करतात पेमेंट्स. आणि दॅट इज इन्फॉर्मेशन. 5% क्लायंट मध्ये असे आहेत की जे मला डिले करतात. नाव आय वी हॅव डिस्कस्ड अबाउट 3 थिंग्स. आपण 3 गोष्टी बोललो आतापर्यंत. पहिली गोष्ट आहे, इट शुड बी युजफुल इन्फॉर्मेशन. तर बँक स्टेटमेंट हे युजफुल आहे का, 100% युजफुल इन्फॉर्मेशन आहे. तुमचा सेल डेटा युजफुल इन्फॉर्मेशन आहे का, 100% युजफुल इन्फॉर्मेशन आहे. तो रिअरेंज, रिसॉर्ट, रिअलाइन करता येतो का, 100% करता येतो. इट इज नॉट ओनली अबाउट
बँक स्टेटमेंट्स, और इट इज नॉट ओनली अबाउट सेल्स, और इट इज ओनली अबाउट ज्या ठिकाणी तुमच्याकडे ट्रेडिंग किंवा ज्या ठिकाणी कन्झम्पशन खूप आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, जसं केतन सर आहे ज्यांची इंटेरियरचा बिझनेस आहे, तर दे आर परचेसिंग फ्रॉम 10, 20, 50 वेंडर्स. ते वेगवेगळ्या वेंडरकडून वेगळ्या गोष्टी विकत येतात. इफ दे आर एबल टू अलाइन दॅट डेटा अँड सी की कोणता कस्टमर मला, कोणता वेंडर मला टाइमली डिलिव्हर देतोय, कोणता वेंडर मला चांगले डिस्काउंट देतोय, कोणता वेंडर मला चांगले प्रॉडक्ट ऑफर करतोय, कोणता वेंडर मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतोय, किंवा कोणता वेंडर मला बिझनेस रेफरन्स देतोय, हे सुद्धा शोधायचं असेल तर त्याच्यातून तो डेटातून आरामात, आरामात ऑफकोर्स आय एम नॉट सेइंग, वेन मी सांगतो आरामात त्यावेळी तो सॉर्टेड असेल तर आरामात, यू टू पुट इन एफर्ट्स. पण इट्स व्हेरी सिम्पल. जर तुम्ही सुरू केलं आजपासून आणि पुढचे साधारणतः एक सव्वा महिना रोज सकाळी अर्धा तास जर तुम्ही डेडिकेट केला जस्ट टू सॉर्ट युअर डेटा और अरेंज युअर डेटा, अलाइन युअर डेटा, आय एम टेलिंग यू, यू विल गेट वंडरफुल रिझल्ट, वंडरफुल रिझल्ट. मी ज्यावेळी माझा डेटा अभ्यास करायला ठरवला त्यावेळी किमान 7 ते 8 दिवस आय वॉज जस्ट स्टडिंग, की मी नक्की काय स्टडी केलं पाहिजे माझ्या बिझनेसमध्ये. मग मी काही त्याचे पॅरामीटर काढले. त्याच्यामध्ये सेल्स बिलिंग हा एक पॅरामीटर होता, कस्टमर रिटेन्शन हा एक पॅरामीटर होता. कारण आमच्याकडे बऱ्याचदा असं होतं की कस्टमर येतात आणि कस्टमर जातात, 1-2 वर्षासाठी राहतात आणि मग ते जातात. ते जनरली असं बऱ्याच सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टिपिकल असतं. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया होता की किती जणांचं बिलिंग मी रिवाईज नाही केलंय, ह्या माझ्या क्रायटेरियामध्ये नव्हताच. पण किती जणांचं लेट, आता नवीन रिवाइज पॉलिसी, पूर्वी मी अगदी कमी चार्ज करायचो, तर अपग्रेड किती जणांना करतोय हा एक विचार होता. आणि ते कम्पॅरिझन मध्ये मला असं कळलं की मी हा एवढ्या लोकांचा डेटा बिलिंग रिवाइज नाही केलाय, आणि त्यातून मला तो डेटा आला. आणि सगळ्यात महत्वाचं, लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, जे काय तुम्ही हे करताय त्यातून जर तुम्ही कन्क्लुजन काढू शकत नसाल, जर तुम्ही त्यातून डिसिजन मेकिंग करू शकत नसाल, तर ह्या पहिल्या तिन्ही क्रायटेरिया युजलेस आहे. दॅट मीन्स दॅट डेटा इज नॉट फुल. फॉर एक्झाम्पल, आय गिव्ह यू एक्झाम्पल ऑल्सो. आता सिन्स वी हॅव स्पोकन अबाउट इंटेरियर, तर समजा इंटेरियरचा तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्याकडे एक डेटा आला, त्याच्यामध्ये त्या क्लायंटच्या इटिंग हॅबिट्स आहेत, स्लिपिंग हॅबिट्स आहेत, एक्सरसाइज हॅबिट्स आहेत, फिटनेस हॅबिट्स आहेत, किंवा स्पेंडिंग हॅबिट्स आहेत. हा डेटा तुमच्यासाठी उपयोगी नाहीये, पण एखादा कॅटरिंगवाला असेल, एखादा डायटिशियन असेल, एखादा न्यूट्रिशन असेल, एखादा हेल्थ कन्सल्टंट असेल, तर त्याच्यासाठी हा डेटा डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, युजफुल आहे. सो जी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल नाहीये, पण तो राहतोय कुठे, तो साधारणतः त्याच्या प्रॉपर्टीज किती आहेत, तो कुठे कुठे काय काय इन्व्हेस्ट करतोय, कदाचित हा डेटा किंवा त्याचा नेटवर्क काय, त्याचं सर्कल काय, हा डेटा कदाचित त्या इंटिरियर बिझनेस वाल्यासाठी युजफुल असतो. वेन यू आर रिअली कलेक्टिंग रेफरन्सेस, वेन यू रिअली, मी जेव्हा आता अजून एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. मी जेव्हा जॉईन केलं सॅटर्डे क्लब, आता जेव्हा मी रिन्यू केलं, त्या रिन्यू केल्यापासून आय डोंट नो अंतरी किती वेळ आहे माझ्याकडे, 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 8:25 झाले. His network is not there. His network is not there, so you can continue. We have some ओके, 15 minutes. ठीक, ठीक आहे, ठीक आहे, ओके. सो जेव्हा मी रिन्यू केलं त्यानंतर एप्रिल पासून आय हॅड डिसाइडेड, मागच्या वर्षी बरेच जणांना माहिती असेल की आय वॉज नॉट सिकिंग एनी स्पेसिफिक रेफरन्सेस. अख्ख्या वर्ष मी रेफरन्सेस मागत नव्हतो, बिकॉज आय वॉज जस्ट स्टडिंग ऑन सो मेनी थिंग्स. यावर्षी ज्यावेळी मी स्टडी करायला सुरुवात केलं की मला रेफरन्स काय मागायचे, त्यावेळी मला पहिला रेफरन्स ऑफकोर्स अँथरीन दिला. सो आता इट इज कन्व्हर्टेड इन टू, होईल आता, पण तो ऑलरेडी कन्व्हर्ट झालाय. आता माझ्याकडे ऑफर लेटर आले त्यांचं, आणि साधारणतः तो बिझनेस इज अराउंड 1 लाख रुपीज. त्यानंतर आय गॉट अ ऑफर फ्रॉम अ ब्रँड लाईक NMIMS. दॅट वॉज फ्रॉम मिस्टर अनिल जोशी. अनिल जोशी सॅटर्डे वाशी चॅप्टरचे मेंबर आहेत. ही इज गिव्हिंग मी रिकरिंग बिझनेस ऑफ अराउंड 18-20,000 पर मंथ थ्रू हिज रेफरन्स. त्यांचंच ते कॉलेज आहे आणि ही इज अ हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर कोर्स जो मी शिकवतोय. सो असे मी स्पेसिफिक जेव्हा ठरवलं की ह्या पर्टिक्युलर एरियावरती फोकस करायचं, मला कुठला रेफरन्स मिळू शकतो जो मी आरामात कन्वर्ट होऊ शकतो, की ज्या रेफरन्समध्ये आय एम ऑल्सो एन्जॉईंग आस्किंग फॉर द रेफरन्स, मग मी तेवढ्या रेफरन्सवर काम करायला सुरुवात केली. आणि त्याचे मला अजून एक जणांनी सांगितले की अजून एक कॉलेज आहे, विल यू लाईक टू टीच. सचिन दामणेने एक रेफरन्स दिला, दॅट इज इंटरनॅशनल ट्रेनिंग असाइनमेंट, इंटरनॅशनल कोचिंग असाइनमेंट. आणि त्याला मी आता कोट पाठवले, तिचा आज रिवर्ट आलाय की आय विल चेक द कोट अँड आय विल रिवर्ट मी. सो नाव इफ यू रिअली लुक ॲट दॅट, तर जेव्हा मी ठरवलं की हे हे स्पेसिफिक आस्क मागायचे थ्रू दिस नेटवर्क. So when I studied this data, when I studied this network, I said this is something which I can easily get and I will love to get it. सो आता माझ्याकडे NMIMS सारखा ब्रँड, IES सारखा ब्रँड, आणि एक इंटरनॅशनल ट्रेनिंग असाइनमेंट, असे 3 ऑफर्स. त्यातली NMIMS आय कुड नॉट टेक बिकॉज ऑफ टाइम कन्स्टेंट, पण IESचं माझं काम झालेलं आहे आणि सचिन दामणेच्या क्लायंटला प्रपोजल केलेलं आहे. सो अराउंड 1.5 लाखचा बिझनेस इफ इट इज कन्व्हर्टेड, तर इट इज विदिन फर्स्ट 2 months I converted. That is only because
आय हॅव स्टार्टेड स्टडिंग थिंग्स. नाव अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा मी परवा आपली मीटिंग अनाऊन्स झाली सॅटर्डे क्लबची, त्यावेळी आपली एक इन्फॉर्मेशन शेअर करायची असते डेटाची, किती मीटिंग केल्या, किती बिझनेस. आय हॅव मेड अ टेम्पलेट फॉर इट. आणि मी आता बिझनेस दिला आज की मी तिथे टाकून देतो. सो दर दिवशी मी जेव्हा युपीआय चेक करतो डे एंडला, आले पैसे गेले पैसे चेक करतो आणि कोणाकडून आले कोणाकडून गेले टाकतो. आणि बिझनेस गिवन असेल किंवा बिझनेस रिसिव्ह इमिजिएटली आय एम अपडेटिंग डेटा. त्यामुळे परवा जेव्हा ते अनाऊन्स झालं त्यावेळी आय वॉज द फर्स्ट पर्सन टू शेअर. तिची पोस्ट आल्या आल्या दुसऱ्या लिटरली तिसऱ्या का चौथ्या मिनिटाला मी तो डेटा शेअर केला होता. दिस इज द पॉवर ऑफ डेटा यू कॅन हॅव. हे मी काय केलंय, माझं बँक स्टेटमेंट डेली अनालिसिस वर लावलंय. रोज बँक स्टेटमेंट लावलंय. रोजचं बँक स्टेटमेंट माझी मुलं संध्याकाळी एंडला बघतात आणि सांगितलंय की मला फक्त एससीजीटी असेल तर एससीजीटी लिहून द्यायचं. सो पैसे आले फ्रॉम एससीजीटी रेफरन्स आणि पैसे गेले टू एससीजीटी रेफरन्स. तो डेटा मला इमिजिएटली डे एंडला अवेलेबल आहे. सो मंथ एंडला मला तुझ्या 15 दिवसांनी डेटा भरायचा होता. मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे आय वॉज द बिगेस्ट फेल्युअर इन दिस. मी डेटा बऱ्याचदा सबमिटच नाही होतो करत. पण दिस इयर आय डिसाइडेड टू चेंज वेन आय डिड माय अनालिसिस. सो आता माझ्याकडे सगळ्याचे टेम्पलेट्स. आय हॅव ऑलमोस्ट टेम्पलेट्स 17 और 18 टेम्पलेट्स आय हॅव. सॅटर्डे लबच्या माझ्याकडे 3 टेम्पलेट्स आहेत, पण बाकी वेगवेगळ्या कारणांसाठी माझ्याकडे 17 टेम्पलेट्स आहेत वेअर आय जस्ट पुट द डेटा. आय जस्ट पुट द इन्फॉर्मेशन. रोजचा किंवा वीकली जेव्हा मी डेटा लिस्ट करतो माझा बँक स्टेटमेंटचा, आय जस्ट पुट इट. माझ्या स्पेंडिंग हॅबिट्स काय आहेत, मी कुठे कुठे. आता यावर्षी फॉर एक्झाम्पल मेडिकलवरती माझा खर्च ड्यू टू सम हेल्थ इश्यूज जास्त झाला. सो आय क्रिएटेड अ न्यू गुगल शीट की यावर्षी मेडिकलवर काय खर्च झाला. मागच्या वर्षीचा मी अंदाज केला, कारण बऱ्याचदा आपण युपीआयने पेमेंट करतो. सो आय हॅव प्रिव्हियस इयर डेटा. तर यावर्षी आय जस्ट कम्पेअर की मी किती स्पेंड जास्त केलाय, कमी केलाय. मग तो मी डेटा माझ्या मित्राला पाठवला जो मेडिक्लेम हँडल करतो. त्याला म्हटलं माझा आता असा असा प्रॉब्लेम आहे, हा करू शकतो का क्लेम. तो म्हणाला ह्याच्यात काय करू शकत आहे, पण इफ यू डू समथिंग इन दिस, सम सर्जरी और समथिंग लाईक दिस, देन यू कॅन क्लेम इट. सो नाव आय हॅव केप्ट ऑल द बिल्स, आय हॅव डेटा एव्हरीथिंग विथ मी. का तर उद्या जर मला लागला तर मला वापरता आला पाहिजे. द ब्युटी ऑफ डेटा और द ब्युटी ऑफ इन्फॉर्मेशन इज दॅट यू शुड बी एबल टू यूज इट इन फ्युचर. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला, तुम्ही फायलिंग का करता, तुम्ही डॉक्युमेंटेशन का करता, तुम्ही साधी फाईल का मेंटेन करता, कारण ती फाईल तुम्हाला पुढे लागणार आहे इन फ्युचर. आणि दॅट इज डेटा. जे जे तुम्ही स्टोअर केलंय तुमच्याकडे ते एव्हरीथिंग इज डेटा. जे तुम्ही स्टोअर केलंय पण वापरत नाही आहात, दॅट इज नॉट डेटा, दॅट इज ऍब्सोल्युटली युजलेस. सिम्पली डिस्कार्ड दॅट. जे जे युजफुल आहे. आणि हे टेम्पलेट करणं तुमच्या हातात मोबाईल आहे. मी जेव्हा मेट्रोमध्ये बसतो त्यावेळी मी इन्फॉर्मेशन भरतो. मला काही लागत नाही. मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करतोय, मी बसलोय, दुपारी चहा पितोय, संध्याकाळी चहा प्यायला गेलो, जाता येतं जस्ट फाइंड आउट द डेटा. टेक्स्ट स्पीच टू टेक्स्ट अवेलेबल आहे. यू टू जस्ट टाईप इट, यू टू जस्ट फिल द डेटा, नथिंग. काही प्रॉब्लेम नाही. इव्हन माझा आता टाइम स्लॉट मध्ये 1 मिनिट कधी बनवायचा हा पण टाइम स्लॉट फिक्स्ड आहे. प्रत्येक मीटिंग, जेवढ्या मीटिंग्स माझ्या फ्रायडे आहेत साधारणतः अंदाजाने, त्याच्या प्रत्येक एक दिवसाच्या आधीच तुम्हाला कॅलेंडर दिसेल की गुरुवारी सकाळी 7 ते 7:30 मध्ये आय मेक माय 1 मिनिट. आय एम युझिंग माय कॅलेंडर बिकॉज आय नो की दॅट इज द फ्रेश टाइम. एक दिवस आधी मी फ्रेश असतो, काहीतरी करंट अफेअर घडलेले असतात, काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. आय कॅन यूज दोज थिंग्स. ट्रेंडिंग गोष्टी काय आहेत की ज्या लोकांच्या डोक्यात आहेत, ज्या वापरून मी 1 मिनिट बनवू शकतो. दिस इज ऑल अबाउट डेटा. इट इज सिम्पली हाऊ यू आर युझिंग द डेटा. आणि इट इज नॉट, सी प्रत्येकाला असं वाटतं ना की डेटा म्हणजे बिझनेसमध्येच वापरला पाहिजे. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो, मग तुम्हाला कळेल आणि देन आय विल ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स. आता सीझन चेंज झाला बरोबर. तर जस्ट रेज युअर हँड्स अँड आन्सर. किती जणांना सीझन चेंज झाल्यावर फिवरिश वाटलं, किंवा स्नीझिंग वाटलं, किंवा तब्येत थोडी अपडाऊन झाली, थोडं काहीतरी झालं हेल्थवरती, किंवा आणि मग तुम्ही लोकांना सांगितलं अरे ना ही ना सीझन बदलला की मला खूप सर्दी होते, सीझन बदलला की खूप मला ताप येतो कधी कधी, सीझन बदलला की माझं अंग दुखतं, सीझन बदलला की माझं हे होतं. असं किती जण झालं असेल ना. जस्ट रेज युअर हँड्स. ओके, 1 केस आय हॅव. बाकीच्यांना शेअर करायचं नसेल, दॅट इज ओके. बट आय एम टेलिंग यू देर आर 5 or 7 पीपल हियर. दॅट इज डेटा. तो डेटा आहे ना, यू क्रिएटेड आउट ऑफ एक्सपिरियन्स. की सीझन बदलल्यावर मला सर्दी होते किंवा माझं अंग दुखतं किंवा मला ताप येतो, 1-2 दिवस येतो फार नाही, पण ते सीझन चेंजला बॉडी ऍडजस्ट करत असते. सो यू हॅव युअर बॉडी और यू हॅव कलेक्टेड डेटा. तुम्ही तो डेटा कलेक्ट करून ठेवलाय आणि तुम्ही तो वापरताय आता. जो जेव्हा सीझन बदल त्यावेळी तुम्ही प्रिफर करता की आय विल नॉट ट्रॅव्हल, आय विल टेक रेस्ट, और आय विल, इफ आय एम ट्रॅव्हलिंग आय विल कॅरी माय मेडिसिन्स, कारण सीझन चेंज होतोय. All these things you take care because you have a data. On that basis, you have drawn some conclusions and you are using those conclusions for safeguard for whatever reasons. So मी डेटा वापरत नाही हे तर लोकांनी तुम्ही सांगूच नका.
कोणीच सांगू नका. हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, बिकॉज एव्हरीबडी इज युजिंग डेटा फॉर सम वे ऑर अदर. व्हॉट इज तुमच्या कॅलेंडरमध्ये लोकांचे बर्थडे आहेत, व्हॉट इज दॅट? दॅट इज डेटा. तुम्ही सगळ्यांना 15 ऑगस्ट कधी येणार आहे माहिती आहे, कारण दॅट इज अ कनेक्टिंग वीकेंड. सो कनेक्टिंग वीकेंड असेल तर 15 ऑगस्ट जोडून कुठेतरी जायला पाहिजे. सो लेट्स फाइंड आउट किंवा सेकंड फोर्थ सॅटर्डे कधी आहे पावसाळ्यातला. लेट्स मेक अ पिकनिक. ऑल दिस इज डेटा विच आर युझिंग इन सम वे ऑर अदर, विच आर नॉट नोईंग. तुम्हाला माहित नाही की तुम्ही डेटा वापरताय. फक्त तुम्हाला थोडं एक स्टेप पुढे जायचं आणि हे बिझनेसमध्ये वापरायचं. आता आपण डेटाशिवाय जगत नाही आहोत. डेटा म्हणजे मोबाईल डेटा नाही, कुठल्याच डेटाशिवाय जगत नाही आहोत. तुमच्याकडे मोबाईल नंबर आहेत लोकांचा, इज अ डेटा. तुमच्याकडे कोणाला किती कधी फोन करायचा, कधी फोन नाही करायचा हे माहिती आहे, हा डेटाच आहे. तुमच्याकडे हा माणूस कधी बिझी असतो, हा माणूस कधी बिझी नसतो हे माहिती आहे, हा डेटाच आहे. आणि संध्याकाळी टिपिकली 7 वाजता आपण तिकडे चहा प्यायला भेटूया नाक्यावर, नाक्यावर. इज अ डेटा, इज अ इन्फॉर्मेशन. वी आर युझिंग इट. सम आर युझिंग इट, सम आर नॉट. जे तिकडे पोचतात ते वापरतात. कारण 7ला जर मला पोचायचं आहे, टू वाइंड अप वेर एव्हर आय एम, आय हॅव टू वाइंड अप ॲट 6 o'clock. So I'm using the information, I'm converting it data. I have started traveling at 6 so that I reach there by 7:40. सगळ्या मित्रांबरोबर चहा प्यायला भेटूया. आय यूज द डेटा. पण मला जायचं नाहीये, सचिनला जायचंय, केतनला जायचंय, राजला जायचंय, अंजनला जायचंय, मला यायचं नाही. आय विल नॉट यूज द डेटा. ऑल दिस 4 people हॅव यूज द डेटा. इट्स सिम्पली लाईक दॅट. वेन यू आर स्टार्टिंग, तुम्ही सकाळी जेव्हा मीटिंगला जाता कुठेही, फॉरगेट अबाउट अवर चॅप्टर मीटिंग, इफ यू आर गोइंग आउट स्टेशन. आउट स्टेशन म्हणजे ठाणा असेल किंवा उपनगर किंवा दादर बिदर साईडला मीटिंग जायचं असेल, तर यू कॅल्क्युलेट ट्रॅव्हल टाइम. जीपीएस चेक करता किती ट्रॅव्हल टाइम आहे, साधारण ट्रॅफिक आहे का नाही आहे. सो आय टू स्टार्ट 15 minutes अर्ली, 15 minutes. इट्स ऑल इन्फॉर्मेशन अँड डेटा. जस्ट युझिंग डेटा. त्यामुळे तुम्ही डेटा वापरत नाही हे तुम्ही सांगत असाल तर, हे तुम्ही जर म्हणणार असाल की मी डेटा वापरत नाही, तर दॅट इज अ बिग लाय यू आर सेइंग. फक्त आता तुम्ही तो अजाणतेपणी वापरताय. माझं म्हणणं एवढंच आहे की तू जाणतेपणी वापरा. तो जाणतेपणी कसा वापरायचा यासाठी ऑफकोर्स आय एम कमिंग अप विथ बेसिक्स ऑफ डेटा अनालिसिस सेमिनार. पण तुम्ही कधीही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हे खूप मोठा विषय आहे, त्यामुळे आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर रिअल एक्सपेक्टेशन. त्याशिवाय मी उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअपवर संपर्क करा, नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण बोलू. आणि डेफिनेटली आय एम देअर टू हेल्प यू अबाउट सिम्पल रिपोर्ट्स आउट ऑफ डेटा. पण मी तुम्हाला सांगितलं ते परत रिपीट करतो शेवटचं, की 3 डेटा तुमच्याकडे आहेत. तुमचं बँक स्टेटमेंट आहे, एक्सेलमध्ये कन्वर्ट करून घ्या. त्याला ह्या 3 गोष्टी टाका, की मी बिझनेसमध्ये किती पैसे आले, किती गेले, लोन मधून किती घेतले, किती गेले, आणि पर्सनली किती पैसे आले, आणि असेट्स किती घेतले किंवा असेट्स किती विकले, किंवा इन्व्हेस्टमेंट्स किती घेतल्या, इन्व्हेस्टमेंट्स किती विकल्या. सिम्पली याचा अनालिसिस जर तुम्ही केला तर तुमचा, आता हे तुम्हाला काय केलं तुम्ही सांगतो, हे तुम्ही तुमचा कॅश फ्लो बनवलाय वर्षभराचा, ज्याला आम्ही वी चार्ज फॉर मेकिंग अ कॅश फ्लो, ऑपरेटिंग कॅश फ्लो, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो, फायनान्स कॅश फ्लो. आणि वी गिव्ह कन्क्लुजन्स टू द कंपनीज की तुमचा कॅश फ्लो मागच्या वर्षी असं झालाय, आणि इकडे तुम्ही स्पेंड करताय जास्त, इथे तुम्ही स्पेंड करायला नाही पाहिजे, इथे चुकीचं स्पेंड झालाय. हे सगळं जे करतोय आम्ही, हे तुम्ही कॅश फ्लो करताय. हे मी तुम्हाला ओपनली सांगून टाकलं की तुमचा कॅश फ्लो बनवा. इट्स व्हेरी इझी. आम्ही काही क्लायंटचे, 2-3 माझ्या क्लायंटचे, रेग्युलर क्लायंटचे हु आर सॅलरीड, त्यांच्या स्पेंडिंग हॅबिट्स काढल्या आउट फ्रॉम एक्सेल शीट, की व्हेअर दे आर स्पेंडिंग. रोज संध्याकाळी एक माणूस, रोज संध्याकाळी बन मस्का आणि चहा, रोज संध्याकाळी त्या इराण्याकडचं रोजचं बिल. रोजचं म्हणजे आय एम सेइंग आठवड्यातले 3 दिवस. सो लास्ट इयर इज स्पेंड ऑन बन मस्का आणि चहा वॉज अराउंड 30 रुपीज इंटू 5 तरी 150 इंटू काय 30, 4,500-5,000 रुपयाचं स्पेंडिंग होतं. जस्ट आउट ऑफ डेटा, जस्ट केम आउट ऑफ डेटा. आता ते व्यसन झालं का? सो आय टोल्ड यू नाही व्यसन आहे तुमचे, पण आहे व्यसन आहे. मी जातो तिकडे, मी चहा पितो, मी बन मस्का खातो. द पाव इज नॉट गुड फॉर हेल्थ. काही बेकरीवाले आहेत ते नाराज होतील, पण इट्स अ फॅक्ट. पण तो डेटा आहे माझ्यासाठी, तो डेटा आहे. वेन आय एम रिडिंग इट, हाऊ टू यूज इट और नॉट टू यूज इट इज डिफरंट स्टोरी. वापरायचं नाही वापरायचं डिफरंट स्टोरी. पण तुमच्याकडे जर दुसरा ऑफकोर्स सांगितलं असं की तुमचा सेल डेटा, आणि तिसरा तुमचा परचेस डेटा, किंवा तुमचा सप्लायर, वेंडर, जे काय तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे तुम्ही सर्व्हिस घेताय त्यांचा डेटा. जस्ट पुट दिस डेटा इन अ प्रॉपर सॉर्टेड फॉर्मॅट आणि स्टार्ट अनालायझिंग इट. यू विल बी, यू काय म्हणतात, तुम्हालाच मजा येईल ते वाचायला, किंवा ती इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही बघाल, अरे हे सॉलिड आहे, याच्यामध्ये मला एवढी इन्फॉर्मेशन मिळाली, याच्यामध्ये मला ही माहिती मिळाली. आपण सिम्पली डेटा वापरतोय. द ओनली थिंग इज वी आर युझिंग इट इन इग्नोरन्स. नाव स्टार्ट युझिंग इट विथ अ विजडम. दॅट्स इट फ्रॉम माय साइड टुडे. थँक्यू अँथनी फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि अजूनही जास्त आपण बोलणार आहोत. ऑफकोर्स 2 तास सेमिनार आहे. दॅट इज ऑन 5 जुलै. 5 जुलै सकाळी डेट होती,
पण कदाचित ती मला थोडी शिफ्ट करून संध्याकाळी करायला लागेल बिकॉज ऑफ कॉलेज लेक्चर. तर मी तुम्हाला लवकरच इंटिमेट करेन. पण सेमिनार 5 जुलैलाच होईल आणि दॅट इज अबाउट बेसिक्स ऑफ डेटा अनालिसिस. हे जे मी सांगितलं हे मी विथ लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स शेअर करेन आणि प्लस काही प्रॅक्टिकल एक्सेल हॅक्स तुम्हाला दाखवेन सोपे, की जे एक्सेल वापरून तुम्ही करू शकता इझिली. एक्सेल जर तुम्ही स्वतःचं अपग्रेड करून घेतलं, नॉर्मल एक्सेल वर्षाला फक्त तुम्हाला 5-6 हजार रुपये एक्सेल मिळतं. बिझनेस एक्सेल फॉर 5 युजर्स 8-1 हजार रुपये काहीतरी लागतात. इफ यू यूज दॅट अँड इफ यू स्टार्ट पुटिंग इट इन डेटा, इट्स नथिंग. इट्स अमेझिंग रिझल्ट, अमेझिंग रिझल्ट. आणि मी काही नाही केले फ्रँकली, मी तो डेटा प्रॉपर सॉर्ट करून फक्त तो एक्सेल ऍडव्हान्स एक्सेल मध्ये अनालिसिस केला आणि त्यातून रिपोर्ट जनरेट करून आय स्टार्टेड ऑफकोर्स रिडिंग केला. जसं आपल्या मॅडम सांगतात, इफ यू कॅन राईट वी कॅन रीड. सो इफ यू कॅन राईट डेटा वी कॅन रीड. With this note, I thank Anthony and thank you all for attending this seminar. थँक्यू 5 तेजस. जुलैला 5 आपण जुलैची कोणाला लिंक काही मी प्रश्न share वगैरे करेन. असतील तर घेऊया ना, एक 3-4 We'll प्रश्न. take up questions definitely. या त्याच्या अगोदर जस्ट थोडंसं ऍड करतो ना, म्हणजे आपण जे रॉ डेटा पॉइंट्स टाकतो किंवा नंबर्स टाकतो दॅट इज डेटा, राईट? डेटा Yes. एक पर्टिक्युलर टाईपचा आकडे जेव्हा आपण एका पर्टिक्युलर एरियामध्ये अरेंज करतो दॅट इज डेटा, आणि त्याचा Yes, सिक्वेन्स, yes. त्याचा अर्थ काढून दॅट बिकम्स इन्फॉर्मेशन. आणि त्या इन्फॉर्मेशन मधून जेव्हा आपण अर्थ काढतो दॅट बिकम्स युअर Conclusions. बिझनेस Conclusions. इंटेलिजन्स Yes, yes. अँड नॉलेज, राईट? Yes. सो या Ma'am, नो I, मोर I have, I क्वेश्चन. have, I have, I have थोडा माझा थोडा उलटा व्यू आहे. I think whatever we have is information. For example, bank statement is my information. So I have to sort it, arrange it, then it becomes data. Data is something, information is something which you cannot read directly. ती अवेलेबल आहे ती रॉ फॉर्म मध्ये. सो रॉ डेटा इज नॉट रॉ, इन्फॉर्मेशन इज रॉ. आणि मग तो जेव्हा तुम्ही एक्सेलला कन्वर्ट करता किंवा तो रिअलाइन करता, अरेंज करता, तसं मी सिम्पल एक्झाम्पल दिलं की आय गॉट तुमच्या चॅप्टरला 40 मेंबर आहेत, माझ्या चॅप्टरला 50 मेंबर आहेत. सो त्यांचा एज ग्रुप काय आहे, त्यांचं लाईक्स काय, डिसलाईक्स काय आहेत, कोणाचे बर्थडे कोणत्या महिन्यात आहेत, वगैरे वगैरे. किंवा मी जेव्हा 1 मिनिट बनवतो त्यावेळी आय स्टडी देअर बिझनेसेस, आय स्टडी देअर हॅबिट्स, आय स्टडी देअर डिलिव्हरेबल्स. की मी जर 1 मिनिट लिहून दिलं तर हा माणूस डिलिव्हर करू शकेल की नाही हे पण मला बघायला लागतं. सो दॅट इज डेटा बिकॉज आय नो हिज स्पीकिंग हॅबिट्स, आय नो हिज लिस्निंग हॅबिट्स. आणि एखादा प्रचंड असं हेवी मराठी कोणाला लिहून दिलं तर ते कोणाला झेपेल आणि कोणाला नाही झेपेल हे मला बघायला लागतं. सो वी हॅव टू स्टडी दॅट. दॅट इज वेअर आय. आणि मग ती आधी इन्फॉर्मेशन असते ना सगळी, ते सगळेच बघतायत. आय कन्वर्ट इट टू डेटा अँड देन आय टेक कन्क्लुजन्स आउट ऑफ इट, डिसिजन आउट. येस, एनी क्वेश्चन्स? प्लीज रेज युअर हँड्स आणि नंतर बोला, जेणेकरून थोडं फॅसिलिटेट करायला बरं पडेल. कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत किंवा काही विचारायचं असेल, प्लीज फील फ्री टू आस्क. आणि याचं येस प्रीती मॅडम. तेजस, प्रीतीला प्रश्न आहे. येस प्रीती मॅडम प्लीज. तर प्रश्न आहे किंवा मला असं होतं की तुम्ही जो टेम्पलेट म्हणालात ना, टेम्पलेट वेगवेगळ्या गोष्टीसाठी टेम्पलेट करणं, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ना, तो आपला डंडीलचा टेम्पलेट आहे, त्याचा असा फॉर्मॅट आहे का? फॉर्मॅट नाही, ते आपण जे शेअर करतो ना ते मी वर्ड मध्ये टाकून ठेवलंय, ते मी गुगल ड्राईव्ह वर टाकून ठेवलंय डॉक्स मध्ये. सो जेव्हा केव्हा मी प्रवास करतोय, मी ट्रॅव्हल करतोय, मला वेळ आहे रिकामा, तर त्यावेळी मी त्याच्यावर टाईप करतो. आय कॅन शो इट ऑल्सो. आता आहे का मला माहित नाही. गुगल ड्राईव्ह वर तो तसा आहे तसा फॉर्मॅट टाकून ठेवलाय, फक्त मी इन्फॉर्मेशन टाकत जातो आणि प्रत्येक वेळी ऍड करत जातो. त्यामुळे यावेळेस माझं तुम्ही जर मागे जाऊन बघितलं युअर सीएसटी, तर ज्यावेळी स्नेहा मॅडमने टाकलं त्याच्या दुसऱ्या मिनिटाला किंवा तिसऱ्या मिनिटाला माझा डेटा शेअर झालेला होता. बिकॉज आय हॅव रेडी विथ मी. नंतर मला फक्त एक बिझनेस मी ऍड केला, जो मला आय थिंक कोणाला आठवत नाही आता, पण तो बिझनेस होता एक जो मी दिला होता आणि मला मिस झाला होता, माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली नव्हती, तो मी नंतर ऍड केला. सो दॅट्स इट. येस प्रसाद सर. तेजस सर, मला 2 इंटरेस्टिंग गोष्टी शेअर करायच्या आहेत. की मी माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये टर्न अराउंड प्रोजेक्ट्स वरती खूप काम केलेलं आहे. यू आर विथ महिंद्रा, राईट? तुम्ही महिंद्रामध्ये येस होता? येस येस. सो must have handled टर्न lots of अराउंड data. प्रोजेक्ट करणं किंवा प्रोडक्टिव्हिटी कमी असणं किंवा बिझनेस म्हणजे रेव्हेन्यू कमी येणं, अशा गोष्टींवर मी काम केलंय. आणि त्या अनुभवातून मी सांगतो की कुठलंही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक जे असतं त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन आणि अनालिसिस ही फर्स्ट स्टेप असते. कारण तो डेटा मिळाल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर काम करू शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये काय फ्लॉज आहेत, कुठे तुमच्याकडून चुका होत आहेत, कुठे तुम्हाला अडचण येते ते कळू शकत नाही.
So that was my first point, ki data collection and analysis is very important in any problem solving technique. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची आहे की माझा मुलगा रोहन हा गेली 4 वर्ष फेसबुकमध्ये म्हणजे मेटामध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतोय. सो त्याचं जे डेझिग्नेशन आहे किंवा त्याची जी पोस्ट आहे तीच डेटा सायंटिस्ट आहे. आणि फेसबुकची जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स ते लोक डिझाईन करतात, वेगवेगळे जे बिझनेसेस ते लोक जनरेट करतात, त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातून त्यांना मार्ग मिळतो की आपली कुठली प्रॉडक्ट्स आपण डिझाईन केली पाहिजे, कुठले नवीन बिझनेस एव्हेन्यूज आपण ओपन केले पाहिजे. सो त्याचं काम डेटा अनालिस्ट करणं हेच आहे आणि त्याची पोस्ट आहे डेटा सायंटिस्ट म्हणून. दॅट्स ऑल. इनफॅक्ट प्रसाद सर थोडस ऍड करतो तेजस, इफ यू डोंट माइंड. येस, ऑफकोर्स. तुम्ही स्पॉटीफाय वरती किंवा अमेझॉन म्युझिक वरती कधी गाणी ऐकत असाल, एखादं गाणं सुरुवातीला लावा, right, and then it automatically picks up songs similar to that. You don't have to do anything. That is all possible because of the data. In fact, तुम्ही YouTube वरती कधी ऍड बघत असाल तर किंवा तुम्ही एखादी गोष्ट बोला, ती सर्च करा, YouTube वर all ads will direct you towards that. That is because they have that data and they will be pushing you towards those things that is there. That's all the डेटा का खेळ आहे असं झालेलं आहे ते सध्या. दॅट्स व्हॉट आय टोल्ड ना, की जेव्हा मी सचिन शिंदे शूटचं स्टेटस ठेवलं, त्यानंतर संध्याकाळी माझ्याकडे दुपारी संध्याकाळी मी युट्यूबच्या बघत होतो, त्यावेळी मध्ये मध्ये मला जे ऍड आल्या त्यावर अबाउट शूज ऍड्स. इव्हन इन्स्टावरती पण मला काही 2-3 शूजच्या ऍड्स आल्या. सो सिद्धी मॅडमला प्रश्न होता. येस सिद्धी मॅडम प्लीज. हे ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे? ऑनलाईन. ऑफलाईन आता घेणारच नाही. दिस इज ओनली फॉर सॅटर्डे क्लब, कारण माझ्याकडे 2-3 नाही, इट इज ओपन. बेसिकली त्यात आता याच्यात अजून एक सेमिनारची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की ही जेव्हा मी सेमिनार घ्यायचं ठरवलं त्यावेळी माझ्या 2 मेंटर त्यांनी सांगितलं की यू हॅव टू चार्ज समथिंग अँड आय डिडंट वॉन्टेड टू चार्ज. सो द वे आउट इज की ऐच्छिक शुल्क आहे, मूल्य ऐच्छिक आहे. तुम्हाला वाटलं तर म्हणजे डोंबाराचा खेळ कसा असतो की खेळ संपल्यावर डोंबारी थाळी फिरवतो आणि मग पैसे लागले तर आवडले नका देऊ, तसं ते. सो दॅट वॉज अ लायटर नोट, बट इट इज ऐच्छिक मूल्य. म्हणजे तू सेमिनार टेक्निकली फ्री आहे. तुम्हाला वाटलं इफ यू विश यू लाईक देन यू कॅन मेक पेमेंट, अदरवाइज इट इज कम्प्लिटली फ्री. कारण तो आय हॅव वर्कड ऑन इट, आय वॉन्ट टू शेअर द नॉलेज, आणि दिस इज अ नॉलेज शेअरिंग सिरीज. त्यातला हा पहिला वेबिनार आहे. असे अजून 4 लाईन मध्ये आहेत. सो दे विल ऑल्सो कम अप. त्यातला हा बेसिक ऑफ डेटा आहे, त्याच्या पुढे ऍडव्हान्स डेटा अनालिसिस पण एक येईल, पण त्याच्यावर मी काम करतोय अजून. सो त्याला वेळ लागेल, कदाचित 2-3 महिने लागतील. पण दिस इज ओपन टू एव्हरीबडी, ओपन टू ऑल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? येस राज, कधीपासून राज वाट बघत होता. प्लीज राज, म्यूट वर आहेस. राज म्यूट. सॉरी. मी थोड्या प्रमाणात डेटाचा यूज करतोच आहे माझ्या बिझनेसमध्ये, पण मी खरं सांगतो एफिशियंटली यूज नाही करत आहे. आणि तेच मला करायचं आहे, कारण मी मागे थोडंफार अनालिसिस केल्यावर मला कळलं की कुठल्या प्रकारचे लोक मला कुठल्या प्रकारचा बिझनेस देतात आणि किती पैसे देऊ शकतात. आणि म्हणून मी त्याच्यावरच फोकस करायला लागलो, जो मला जास्त पैसे देतोय. आणि मी तसंच त्याच्यावरनं मग ते बिझनेसवर ते इम्प्लिमेंट करायला लागलो. पण मला आता हे बऱ्याच गोष्टी म्हणजे बँक स्टेटमेंट, मी आता माझे सगळे टॅक्स रिटर्न सरच फाईल करतात, तर त्या दिवशी आम्ही बसतो 2-3 दिवस आणि सगळं डेटा करत असतो. तेव्हा माझ्या लक्षात येतं की बँक स्टेटमेंट बघितलं की आपण किती वायफळ खर्च करतोय. तर ते सगळा डेटा तेव्हा लक्षात येतो वर्षाच्या एंडला. तर माझा असा प्रश्न आहे की आपण असं जसं तुम्ही मेट्रोमध्ये वगैरे प्रवास करताना वगैरे सगळं ते अनालिसिस करत असतात किंवा डेटाचा इनपुट करत असतात, तसं आपण काही गुगल फॉर्म वगैरे डिझाईन करून तर ते मी त्या दिवशी डेटा करू शकतो ना. ते आय विल डेफिनेटली शेअर दोज शीट्स. दर व्हेरी सिम्पल शीट्स. मी माझा पर्पज असतो की एनी लेमॅन शुड बी एबल टू यूज इट. बऱ्याचदा असं होतं की हे अकाउंट्स बनवायचं, शीट बनवायचं, मग आम्हाला अकाउंट्स नॉलेज नाहीये. यू डोंट नीड अकाउंट्स नॉलेज टू क्रिएट अ डेटा ऑफ अकाउंट्स. यू जस्ट नीड बेसिक नॉलेज ऑफ एक्सेल और वर्ड. तेवढं जरी असलं तरी किंवा गुगल शीट्स आता हल्ली
गुगल शीट का, तर गुगल शीट यू कॅन यूज वाईल ट्रॅव्हलिंग, म्हणून गुगल शीट. राईट राईट नंतर जेव्हा तुम्हाला तो काम करायचा त्यावेळी तो जस्ट कॉपी इट अँड डाउनलोड टू एक्सेल शीट अँड यू कॅन कन्वर्ट इट. सो तो नंतर अल्टिमेटली मी डाउनलोड करून कॉपी करून घेतो. पण माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन जेवढी मला लागते ती सगळी इन्फॉर्मेशन मी त्या टेम्पलेट फॉर्म मध्ये बनवलेली आणि मी ते ठेवलेली आहे माझ्या याच्यामध्ये. तर त्या पण काही 3-4 टेम्पलेट, एक 5-6 टेम्पलेट्स आहेत ज्या कॉमन यूज टू एव्हरीबडी, त्या मी त्या दिवशी शेअर करेन डेफिनेटली त्या सेमिनारमध्ये मी. आणि त्या फ्री आहेत, म्हणजे सी दीज आर नाव मेड. ठीक आहे, ती शीट बनवून तुम्हाला जस्ट मी देऊन टाकली की ही शीट घ्या, घेऊन जा. इट्स व्हेरी सिम्पल फॉर मी. मला त्यात काही करायचं नाहीये, कारण त्याच्यात काय असं नाही की बाबा ही शीट बनवली आता दिस इज माय कॉपीराईट, असं काही नाहीये. इट्स ओपन सोर्स. तुम्ही मग गुगल ते केली लोक तरी तुम्हाला कस्टमाइज मिळणार. करू शकतात त्यांच्या रिक्वायरमेंटच्या ऑफकोर्स हिशोबाने. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. मग ते ओके, सो ठीक त्याची आहे जी ठीक आउटलाईन आहे ती मी सांगणार की कशी वापरायची, काय वापरायची, आणि then you can use it. आहे. ओके, थँक्यू सर, थँक्यू. Yes, yes. So any other question or any other sharing also? नाही, मला वाटतं एक गोष्ट मला कॉशन करावीशी वाटते की टेम्पलेट कितीही चांगला असला, बट इफ यू आर नॉट अपडेटिंग द डेटा अँड एंटरिंग इट इज युजलेस. प्लीज रिमेंबर दॅट. नाहीतर लोक टेम्पलेट घेतात, म्हणजे मला अक्षरशः कधी कधी आश्चर्य वाटतं, लोक सीआरएम सॉफ्टवेअर घेतात, पॅकेज घेतात, पण वापरत नाही. एकही एंट्री नाही आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये. इट इज ऍब्सोल्युटली युजलेस, राईट? सो डेटा हॅज टू बी कंटिन्युअसली अपडेटेड अँड अपग्रेडेड, राईट? तुम्ही जेव्हा केव्हा काहीही करता तेव्हा ते अपडेट करणं खूप महत्वाचं आहे. अदरवाइज इट इज नो यूज. नाही, आपण बऱ्याचदा ना इमोशनल बाईंग करतो. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट अँथनी हॅज रेस्ड. देर इज समथिंग कॉल्ड इमोशनल बाईंग अँड देर इज समथिंग कॉल्ड प्रॅक्टिकल बाईंग. सो इमोशनल बाईंग काय असतं की समबडी कम्स टू मी अँड गिव्स मी ऑफर फॉर टुडे. सर आजची ऑफर आहे, आजच्या ऑफरला ना सर फक्त हा प्रोडक्ट 10,000 आहे, हा प्रोडक्ट 2,000 घ्या. सो त्यावेळेस मग मी लगेच इमिजिएटली ते घेऊन टाकतो. पण आय नेव्हर थिंक 2,000 रुपयेचा प्रश्न नसतो. इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट वेदर आय एम रिअली गोइंग टू यूज दॅट प्रॉडक्ट. असे माझ्याकडे किती घरी किती प्रॉडक्ट्स पडलेले आहेत की आता फॉर एक्झाम्पल आपण असं इट्स नॉट ओनली अबाउट प्रॉडक्ट्स. इट्स अबाउट इफ आय गो टू अ मॉल, मला एखादा चांगला टी शर्ट आवडला तर टी शर्ट घेऊन घरी किती 6-6 महिने त्याचं लेबल पण काढलेलं नसतं. सडनली आय रिमेंबर, अरे हा टी शर्ट तेव्हा आवडला होता, त्या दिवशी घेतला होता आणि हा घातलाच नाही कधी. जीन्स असं होतं, कारण मी कॅज्युअल जनरली जीन्स वापरली जात नाही फारशी माझी. सो आता जीन्स आहेत माझ्याकडे, एक जीन्स आहे ती जवळपास 4-5 महिने आय डिडंट यूज. सो दिस इज काइंड ऑफ इमोशनल बाईंग. आणि मग जेव्हा मी ते अनालिसिस करायला सुरुवात केली त्यावेळी मला कळलं की अरे हे बोलतोच. आय जस्ट शो यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. जस्ट गिव्ह मी अ मिनिट अँड देन आय विल स्टॉप. डेटा जो आपण, तू परत मला अंतनी शेअरिंग राईट काढून घेतो माझे, तू असं काय नाही, करतोस? आहे तुझ्याकडे, तू कोस्ट नाहीये, आहेस. नाहीये. अच्छा, ओके, फाईन, ठीक आहे, डन. डन, ओके, चलो. आय जस्ट शेअर समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. Can you see this? इट्स लोडिंग. हा, या. दिस इज माय कॅलेंडर. आता ह्याच्यामध्ये टँगरिंग कलर आहे ना, इथे तुम्ही बघितलं तर इथे टँगरिंग कलर आहे, फ्लेमिंगो कलर आहे. फ्लेमिंगो कलर म्हणजे काम झालं, रेड कलर म्हणजे काम नाही झालं, आणि ब्ल्यू कलर म्हणजे काम टेकअपच नाही केलं. म्हणजे जर रेड असेल हा कलर, आता हा रेड किंवा जो काय आहे तो टोमॅटो टोमॅटो कलर, तर टोमॅटो कलर मध्ये मार्क केलं, याचा अर्थ काय? तर जेव्हा माझं कॅलेंडर बघितलं आज विकेंडला, काल रविवार होता, त्यावेळी मला कळलं की माझी 2 कामं अशी आहेत की ज्याला मी जी कामं सुरू केली पण ती कंप्लीट नाही करू शकलो. जी ब्लू मध्ये आहेत, जी ओरिजिनल कलर मध्ये आहेत, त्याला मी हातच नाही लावलाय. ती कामांना हात पण नाही लागलाय मागच्या वेळेस, दो आय हॅव मार्क कॅलेंडर इन दॅट. तसंच इफ यू गो बॅकवर्ड्स, माझं कॅलेंडर तेव्हा भरलेलं होतं. आता मी रेग्युलरली बघायला सुरुवात केलं, मार्किंग करायला सुरुवात नाही केली. पण जेव्हा मी मार्किंग करायला सुरुवात केलं त्यावेळी मला कळायला लागलं की अरे हे माझं पेंडिंग आहे, हे माझं झालंय, हे माझं नाही झालंय. आता हे पुढचं कॅलेंडर मी आज भरेन, आज रात्री किंवा उद्या सकाळी भरेन, अर्ली मॉर्निंग. जनरली मी सोमवार रात्री किंवा मंडे ट्युजडे सकाळी अर्ली मॉर्निंग कॅलेंडर भरतो पुढच्या आठवड्याचं. सो आय मेक इट अ पॉइंट की जे काम झालंय, जे काम नाही झालंय ते मार्क करून टाकायचं. मग त्याच्यामध्ये मी बिलिंग टाकतो. फॉर एक्झाम्पल आता समजा मी लेक्चर घेतो, लेक्चरला मला पर लेक्चरला काहीतरी एक्स अमाऊंट आहे, पर मिटिंगला मला काही मिटिंग अशा आहेत की जिकडे आम्हाला फिक्स अलाउन्स आहे मिटिंगला, तर त्यावेळी मी टाकून देतो की ह्या आठवड्यात माझं बिलिंग इन्कम एवढं झालं की एवढं इन्कम मला पुढच्या महिन्यात कन्फर्म येणार आहे. तर मला या महिन्यात बिलिंग किती झालंय, तर बाबा समजा 50,000 रुपये बिलिंग झालंय, तर आय नो की पुढच्या महिन्याचं बजेट करताना 50,000 रुपये मला शुअरली या 2 कंपन्यांकडून येणार आहे. त्यांना बिलिंग गेलंय. मग ते अकाउंट्स मधून येतं, ते मी काम करतो त्याच्यातून येतं, कुठूनही येतं.
पण ते येतं. मला आज माझ्याकडे ती फिगर पण रेडी आहे. आय कॅन जस्ट शो यू दॅट ऑल्सो. आता ओपन नाहीये, अदरवाईज दाखवली असती. पण आता मी तुम्हाला सांगतो की आता माझ्याकडे साधारणतः 61,500 जी अमाऊंट आहे, मी आत्ताच मीटिंगच्या आधी 15 मिनिटापूर्वी केली. 61,500 अमाऊंट इज वॉट आय हॅव बिल्ड ड्युरिंग द इयर मंथ और ड्युरिंग द वीक विच इज एक्सपेक्टेड इन नेक्स्ट मंथ. त्यामध्ये अजून 6,000 रुपये ऍड होतील. सो अराउंड 75,000 रुपीज विल बी द बिल्डिंग अमाऊंट ड्युरिंग द मंथ विच आय रिसीव्ह नेक्स्ट मंथ. सो वेन आय एम मेकिंग बजेट फॉर नेक्स्ट मंथ, आय नो की मला 75,000 रुपये इकडून येणार आहेत. मग बाकीचे पैसे लागतील ते कुठून आणायचे याच्यासाठी मला धावधाव करायला लागते. मग मला माहिती आहे की मला मारामारी, मग जे पैसे क्लायंट पैसे देत नाहीत त्यांच्याकडून मागायचं, काय करायचं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या. पण मला आजच्या घडीला माहिती आहे की माझे एवढे कन्फर्म आउटस्टँडिंग आहेत आणि एवढे कन्फर्म येणार आहेत. हा डेटा पण आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांकडे, एमएसएमईज कडे. आणि मग नंतर सकाळी अचानक उठतो, अरे याचे पैसे ते दिले, चला याला फॉलोअप करेल. पण तुमच्या कॅलेंडरमध्येच नाहीये. इथे तुम्हाला मी कॅलेंडर तर दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, इकडे एक गोष्ट आहे, जस्ट ओपन दॅट. सी इथे फॉलोअप विथ रिटर्न क्लायंट ऍज पर लिस्ट. आय हॅव मेड अ लिस्ट आणि दर वेनसडेला सकाळी दुपारी लंच नंतर 2 ते 2:30 मध्ये सगळ्या क्लायंट्स बरोबर मी रिकव्हरीसाठी फॉलोअप करतो. दिस इज अ परमनंट कॅलेंडर एव्हरी वीक. दिस इज डेटा. तर या आठवड्यात मी फक्त एका क्लायंटला फोन केला, बाकीच्या नाही करू शकलो, पण नेक्स्ट वीक आय विल डू इट. सो दिस इज समथिंग विच यू कॅन यूज. दिस इज वेअर यू कॅन यूज डेटा. हा जो डेटा वापरणं आहे, हा डेटा वापरणं म्हणजे काय, तो डेटा बनवायला लागतो आधी, तो बनवायचा आणि मग वापरायचा. सो ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे ना, गुगल कॅलेंडर माझ्याकडे आहे, माझ्याकडे कॅलेंडरची लिस्ट आहे. मग ते मी बघायला सांगितलं की हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत. सगळे अमरप्रीत अमरप्रीत, मनप्रीत मनप्रीत, पण ते सिंग आहेत का कौर आहेत हे मला माहित नव्हतं. मग ते सिंग आणि कौर बी जेव्हा लग्न लागलं त्यावेळी मला कळलं की अरे ही सॉलिड इन्फॉर्मेशन माझ्याकडे जमवली. मग एव्हरी वेनसडे आफ्टर 2 to 2:30 लंच टाइम मध्ये मी माझ्या रिटर्न क्लायंटला फोन करणार, आणि बाबा तुझी एवढी रिकव्हरी बाकी आहे, कधी पैसे देतोय, एवढी रिकव्हरी बाकी आहे, कधी पैसे देतोय. सिम्पल. मला त्यासाठी काही डोकं लक्षात ठेवायची गरज नाही. एव्हरी वेनसडे. आणि त्या क्लायंटला पण माहिती आहे. क्लायंटला 2 आठवडे एकाला फोन गेलाय, तो म्हणतो तू काय दर बुधवारी फोन करतो ज्वेलर. म्हटलं हा, आता दर बुधवार माझा कॅलेंडर लागलाय, दर बुधवारी माझा फोन येणार. अदरवाईज ऑफिसमधली मुलं ती फोन करतील ती करतील, पण एव्हरी वेनसडे आय विल कॉल यू फॉर दॅट. दिस इज हाऊ यू कॅन यूज द डेटा. दिस इज हाऊ यू कॅन. दिस इज व्हॉट आय सेड अबाउट टेम्पलेट क्रिएशन. की तुमची रिकव्हरी तुमच्याकडे माहिती आहे का, तुम्हाला त्याचा फॉलोअपला तुम्ही टाइम अलॉट केलाय का. तुम्ही आता रिसेंटली मी नवीन कॉन्सेप्ट शिकलो विच इज कॉल्ड TFCR, टाइम फोकस क्लॅरिटी आणि रियालिटी. तर माझं असं ते त्यात कन्क्लुजन असं आहे की टाइम इज द ओनली थिंग विच विच कॅन रिझॉल्व ऑल युअर फोकस, क्लॅरिटी आणि रियालिटी प्रॉब्लेम्स. जर तुम्ही टाइम डिवोट केला एखाद्या गोष्टीसाठी, तुमचा फोकस पण होतो, तुम्हाला क्लॅरिटी पण येते, आणि तुमची रियालिटी पण, रियालिटीचे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होते. द प्रॉब्लेम इज वी आर नॉट गिव्हिंग टाइम टू इट. Consistently, this is my last from me. Consistently why I can. माझं हे सांगत नाही, माझं काय म्हणतात तो गुणगौरव नाही, 16 नाहीये, पण कन्सिस्टंटली व्हाय आय कॅन मेक गुड 1 मिनिट्स, क्रिएटिव्ह 1 मिनिट्स. कन्सिस्टंटली व्हाय आय कॅन गिव्ह अशा बर्थडे कॉम्प्लिमेंट्स की ज्या लोकांना हसवतात, किंवा लोकांना त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या त्या बिझनेसवरून त्याच्यावर शब्द वापरले असतात, आणि त्या मेक देम हॅपी अबाउट देअर बिझनेस, अबाउट देअर काय बर्थडे विशेस, अॅनिव्हर्सरी विशेस वगैरे जे काय असेल ते. बिकॉज आय हॅव स्टार्टेड डिवोटिंग टाइम टू इट. आता त्याला मी वेळ द्यायला सुरुवात केली. पूर्वी मी वेळ देत नव्हतो, पूर्वी पण मी डेडिकेटेड बसायचो. मीटिंगच्या आदल्या दिवशी रात्री जनरली बसून, किंवा तो डोक्यात थॉट चालू असायचा. मीटिंगच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासून मीटिंगला पोहोचेपर्यंत फक्त 1 मिनिट विषयी विचार करायचा, बाकी कसलाही विचार नाही करायचा. दॅट इज फोकस. सर तुमची ती पॅशन पण असायला हवी, पॅशन पण असेल तुमची ती. ना, मी तुम्हाला सांगतोय की पॅशन पेक्षा ना, तुम्ही जर टाइम दिला ना, तर पॅशन आपोआप सगळं होतं. तुम्ही प्रॉब्लेम इज आपण काय करतो, हे माझं पॅशन नाहीये, हे माझं कधी पॅशनच नव्हतं 1 मिनिट बनवणं. माझं माझं लिखाण हे पॅशन आहे. सो ओके. त्यातून ते बनलं की चला हे करूया, आणि मग लोकांना आवडलं की अरे हा चांगला काहीतरी लिहितो, चांगला. माझ्यापेक्षा तुम्हाला आता माहित नसेल, पण एक ब्रह्मे सर म्हणून आहेत, फॉरगॉट इज नेम, अभय ब्रह्मे मला वाटतं. पुण्यात पुण्यात अभय ब्रह्मे. पुण्यात त्यांनी ते जेव्हा 1-to-1 करतात, तेव्हा जेव्हा लिहून देतात ना फीडबॅक, त्यासाठी लोक त्यांच्याशी 1-to-1 करतात.
सो तो वेगळा स्किल सेट आहे त्यांचा. दॅट इज हिज स्किल सेट, स्पेशालिटी. माझी नाही ती स्पेशालिटी, पण ती मी पर्पजफुली टाइम देऊन ती बनवली. सो आय गिव्ह टाइम फॉर इट. आणि मग टाइम आल्यामुळे फोकस आला, मग क्लॅरिटी आली, मग रियालिटी आली. म्हणून म्हटलं की जर मी सचिनला 1 मिनिट बनवून दिलं, किंवा केतनला मी किती हेवी शब्दांचं 1 मिनिट बनवून देऊ शकतो, किती हेवी शब्द, कारण त्याचा मराठी अतिशय सुंदर आहे. मानसीला देऊ शकतो, पण बाकीच्यांना देताना मला भीती वाटते की मी जड जड मराठी शब्द वापरून देऊ कळलं शकतो. कळलं कळलं. इट इज नॉट अबाउट यू, इट इज नॉट ओनली अबाउट यू, इट इज अबाउट क्रॉस चॅप्टर ऑल्सो. क्रॉस चॅप्टरला पण जेव्हा लोक माझ्याशी 1 to 1 करतात ना ऑनलाईन, त्यावेळी मला कळतं की यांचं मराठी कसं आहे. त्यामुळे मी त्यांना हेवी मराठी देऊ शकत नाही. त्यावेळी आय हॅव टू राईट गोवा व्हेरी सिम्पल मराठी. गव्हर्नमेंटला तुम्ही झाडलं पाहिजे. गोवा गव्हर्नमेंटने मराठी सब्जेक्टच नव्हता ठेवला. बघा ना, त्याला काय करू शकत नाही. मग हमार का हिंदी में ऐसा है, वो डेंजरस हिंदी है हमारा. चलो एनिवेज, थँक्यू एंथनी. थँक्यू तेजस आणि सगळ्यांनी जॉईन केलं, त्यांच्या सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा जस्ट मंडे म्युझिक दर सोमवारी 8 ते 9 वाजता. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, यू कॅन जॉईन. द लिंक रिमेन्स द सेम. विविध विषयांचे जे मॅनेजमेंट रिलेटेड कन्सेप्ट आहेत, छोट्या व मोठ्या उद्योगांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करतो, डिस्कशन करतो. सो वन्स अगेन, आणि युट्यूब चॅनलचं लिंक शेअर केलेलं आहे मी चॅटमध्ये. प्लीज डू वॉच, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दॅट्स इट. थँक्यू तेजस, वन्स अगेन. नाईस टू हॅव यू. अगदी information was really very amazing. Hopefully next time we come up with something new once again. Yes. Thank you, Anthony. Thank you for your time. Thank you everyone. Yeah. Thank you, everyone for- Tejas sir. Thank Thank you, you. Anthony. Thank you so much. Thank Bye-bye. you. Good night.